प्रवेशाचा दणका सुरू झालेला आहे. किती लांब पर्यंत जाणार आहे? जो सभामंडप उभारलेला आहे तो अपूर्ण पडेल एवढा प्रवेशाची रांग लागणार आहे। आणि आज पंढरपूरचे नगराध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, ग्रामीण भागातले कार्यकर्ते, पदाधिकारी, मंगळवेड्याचे काही नगरसेवक आणि इतर जे लोक आज प्रवेश करणार आहेत त्यांचं स्वागत करण्यासाठी खरं म्हणजे आम्ही इथं आलेलो आहोत। दुपारी 3-3:30च्या दरम्यान या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी आम्ही पुढे आलो। ऑपरेशन टायगरची पंढरपुरात सुरुवात होती आज। तसं ऑपरेशन टायगरची तर अगोदर सुरुवात झालेली आहे, परंतु या जिल्ह्यातला हा एक मोठा पक्षप्रवेश आहे आणि ठीक आहे, आम्ही काम करतोय। कामाच्या स्वरूपाने जे काही लोक आकर्षित होत आहेत, त्यानंतर ह्याच्यानंतर पण आणखीन काही लोक आहेत, काही लोक आता आम्हाला भेटून गेलेत आणि काही लोक येत आहेत। तर ही सुरुवात चालू राहील पुढं, कारण आम्ही काम करतोय, कामाचा मोबदला आहे, बाकी याच्या पलीकडे काय या चर्चेमुळे ओमराजे निंबाळकरांनी एकत्र यांना टाळलंय, म्हणजे खुर्ची मोकळी। आता ओमराजे निंबाळकर किंवा काय त्यांचं आता आम्ही सांगू शकत नाही, परंतु आता स्वतः साहेब धाराशिवला जाणार होते, कदाचित गेले असतील मला वाटतं, कारण तिथे पत्रकारांचा मला वाटतं काय कार्यक्रम आहे आणि तो कार्यक्रम करून मग साहेब इकडे येणार आहे। तर ओमराजे निंबाळकर काय कॉन्टॅक्ट करतायत नाही करतायत ते आज नाही सांगू शकत, परंतु चर्चा चालू आहेत आणि त्या पॉझिटिव्ह आहेत। कुणाल कामराने माफी मागायला नकार दिलेला आहे। कोणी? कुणाल कामराजेने एकनाथ शिंदेवरती 50 कोटी विडंबनात्मक घेतलेलं होतं। विधान परिषदेच्या समितीसमोर त्यांनी माफी मागायला नकार दिला। हे राजकीय व्यंग आहे। बाळासाहेब ठाकरे सुद्धा अशा पद्धतीने सरकारवर किंवा व्यंगचित्र लिहिले, त्यामुळे मी काय माफी मागणार नाही असं म्हणतो। हे आता अशा लोकांना आम्ही किंमत देत नाही। हे कुणाला असे बरेचसे जमा झाले, म्हणजे आता त्याला 3.5 वर्ष होऊन गेले या गोष्टीला, त्यानंतर किती उलाढा झाल्या काय झाल्या आपण पाहिलं आणि साहेबांनी प्रामाणिक काम केलं म्हणून तर परत सत्ता आली ना। उभाटाची नेमकी किती खासदार तुमच्याशी अप्रोच करतायत, म्हणजे समोर एकदा येत आहेत परत झाकरीत नाही म्हणतात, काय नेमकं चालू आहे, कधीपर्यंत हे चित्र स्पष्ट होईल? काही गोष्टी अशा असतात उघड करायच्या नसतात। शिवाजी महाराजांनी काही गनिमी काव्याने आपल्याला माहिती आहे युद्धनीती जिंकलेली आहे, तसं काही गनिमी काव्याने चालायचं असतं आणि मला असं वाटतंय जो समोरचा काय बोलतोय नाही बोलतोय तेच उलट समजून जायचं आपण काय, आणि तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये त्याची प्रचिती येईल। जे काही नाही बोलणारे होते तेच पहिल्या रांगेमध्ये असतील ते तुम्हाला सांगतो। आता प्रवेश चालू आहे येणारे, तर भाजप आणि शिवसेना 29ला वेगळे लढतील असं चित्र आहे का? कारण काल भगीरथ भालकेंनी सांगितलेले की 29 पर्यंत तुम्हाला वेगळा विषय दिसेल, पुलाखालनं बरंच पाणी वाहून जाईल आणि शिंदेच्या विचाराचा आमदार पंढरपुरात असेल, ही जागा भाजपची। मुद्दा असा आहे 29चं आजच कोण काय सांगत नाही, परंतु आतापर्यंत आम्ही सर्व एकत्र लढतोय आणि पुढेही लढण्याची आमची मानसिकता आहे। ठीक आहे, एखाद्या जागेचा काय अपवाद असू शकतो, तो बसून आमचे नेते, बीजेपीचे नेते, राष्ट्रवादी नेते त्याच्यावरती काही तोडगा काढू शकतात। काही मागच्या वेळेला जागा अदलाबदल पण केल्या ना आम्ही, त्यांनी पण केल्या, त्याप्रमाणे जर काय पुढे भविष्यामध्ये काय असेल त्यावेळेची त्यावेळेला बघूया, परंतु आत्ताची जी वेळ आहे ती आज योग्य वेळ आलेली आहे आणि भगीरथ सारखा एक चांगला अभ्यासू होतकरू कार्यकर्ता आज आमच्या समेत येतोय आणि ठीक आहे, संघटना वाढीसाठी प्रत्येक आपापला प्रयत्न चालू आहे तो करत, आणि 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर काही घडामोडी होतील ते आज तुम्ही आम्ही कोण सांगू शकतो। कारण भगीरथी काल सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने भाजपकडनं दडपशाही चालू आहे त्याच्या विरोधात एकनाथ शिंदे आम्हाला मदत करतील, भाजपच्या विरोधात आम्हाला इथं निधी देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। भाजप ज्या विरोधात तसा निधी देऊ शकतात। दडपशाही आणि बिडपशाही कुठंच कोणाची काय चालणार नाही, त्याचं कारण आहे प्रत्येक ठिकाणी
वेगवेगळ्या पक्षाचे पालकमंत्री आहेत. आमचं ठरलेलं आहे 60-40चा काय रेशो आहे त्याप्रमाणे चालणं गरजेचं आहे. तो कोणी का असना, आमचा पण का पालकमंत्री असना, आणि त्याप्रमाणे चालेल. आणि नगरविकास खातं हे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांकडे असल्यामुळे जो काय आमच्या हिश्श्याचा निधी आहे तो आम्ही भागीरथला इथं देऊ. त्यामध्ये काही कोणाची अडचण येण्याचं काही कारण येत नाही आहे. रोहित पवार म्हणतायत भाजप सगळे जे मित्र पक्ष आहेत त्यांचे आता एकेकांना बाजूला काढायची तयारी आहे. 2029च्या आधी सर्व मित्र पक्ष ते बाजूला काढून टाकतात. तेच एक उदाहरण आहे. नाही, ठीक आहे ना, ते बघूया आपण. हे बघा, आता प्रत्येक जण आपापला पक्ष वाढवायचा प्रयत्न करतोय, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. परंतु युती तोडायची नाही हे ठरलेलं आहे. युती अबाधित राहायला पाहिजे, कारण आज जी देशामध्ये सत्ता आहे ही कुठल्या एका पक्षाची नाही आहे. ही सगळ्यांनी मिळून जेव्हा मेहनत घेतली तेव्हा देशामध्ये आज आमची एनडीएची सत्ता आहे, आणि त्याचीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आलेली आहे हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये मतदारसंघ वाढतायत, मग ते खासदारकीचे पण वाढतायत आणि आमदारकीचे पण वाढतायत. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये तर 48चे 72 खासदारकीचे मतदारसंघ होत आहेत, 288चे आमदारकीचे मतदारसंघ आहेत, ते 432 होत आहेत, 432 होत आहेत. तर अशा प्रकारचे हे सगळे, कारण 1.5पटचा हा रेशो आहे, आणि 1.5पटच्या रेशोमध्ये महाराष्ट्रामध्ये एवढे होत आहेत तर देशामध्ये किती होती. आणि मग तिथं आमचे प्रत्येकाची जरूर लागणार नाही का? त्यासाठी युती ही अबाधित राहील असं आम्हाला वाटतं. आता त्यांच्यामध्ये आम्ही काय बोलू इच्छित नाही आहे ह्या गोष्टीसाठी. परंतु ते जे काय आता सध्याचं वारं वाहतंय, राजकारण होतं, हे सगळं आपण डोळ्यासमोर ठेवून चालू आहे. कारण कोण बोलतंय घातपात आहे, कोण बोलतंय अपघात आहे, त्यात अनेक काही शंका कुशंका आहे, त्यात अनेक काय खरात बाबांचं काय जादू टोन आहे, असं म्हणजे सगळे जे काय बोलतायत. परंतु पूर्ण खात्री जोपर्यंत आम्हाला काय पटत नाही तोपर्यंत काही गोष्टी बोलणं मला योग्य वाटत नाही. तसं हा, छगन भुजबळांचं ते काय झालं, कसं झालं ते विचारावं लागल. कदाचित एखाद्या वेळेला जर बिघाड झाला तर इमर्जन्सी लँड करावा लागतो, तो भाग वेगळा आहे. काय हेलिकॉप्टर मध्ये बिघाड झाला तर समजा इथं उतरायचं असेल तर ते मंगळवेढ्याला पण उतरू शकतात, असं काही नाही आहे. त्याच्यामध्ये नक्की काय आहे ते मला अजून त्यातले काम चित्र तर स्पष्ट दिसतंय, पण अधिकृत राजू खरे हे आमचे गेले अनेक वर्षाचे परम मित्र आहे. मूळचे ते शिवसैनिकच म्हणून आतापर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. ठीक आहे, तिकीटच्या जेव्हा इकडे झालं म्हणून माणूस इतर पक्षामध्ये जरी असला म्हणून त्याने मैत्री ठेवू नये अशातला काय भाग नाही आहे. योग्य वेळ येईल त्यावेळेला ते निर्णय घेतील, त्यांच्याकडे आम्ही सोपू, ते काय ठरवतील ते त्याच्यावरती आज आम्ही काही बोलणं बरोबर नाही आहे. परंतु सुनील तटकरे यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय असं आहे का? कारण ज्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप झाले, बाकीच्यांना राजीनामा द्यायला लावला, पण सुनील तटकरे यांना वाचवलं जातं. आता तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे, कारण त्यांच्या पक्षामध्ये आता त्यामध्ये जे का असेल ते लोक ठरवतील. आता स्वतः सुनीता वहिनी आता अध्यक्षा आहेत त्या पक्षाच्या, त्याने काही निर्णय घ्यावा, त्यामध्ये आम्ही काय बोलणं योग्य वाटत नाही. आज आम्ही शिंदे साहेबांना काही गोष्टी विचारू, मग तुम्हाला सांगू. संप्रदायासारख्या चळवळी प्रतिगामी लोकांची घुसखोरी वाढली असं पवार साहेबांनी. नाही, ठीक आहे, घुसखोरी वाढली किंवा काय वाढली हे पवार साहेबांचं काय म्हणणं आहे किंवा काय. काल थोडस टीव्ही चॅनलला मी पाहिलं आणि बरेचसे सांप्रदायिक लोक नाराज झालेत असं म्हणणं पण आलेलं आहे. परंतु वस्तुस्थिती काय आहे हे पण पाहायला पाहिजे. आम्हाला त्यामध्ये शिरायचं नाही. आम्ही संप्रदायाला मानणारे मंडळी आहोत, देवाला मानणारे मंडळी आहोत. म्हणून आता पहिलं आम्ही आंघोळ केली, पांडुरंगाचं दर्शन घेतलं
आणि आता तुमचं जनतेचं दर्शन घेतोय. त्याच्यामुळे कोणी काय पुढे वाटचाल करावी ते त्यांनी ठरवलं. धन्यवाद. थँक्यू. शेतकरी अडचणीमध्ये आहे. तुम्ही फळबागांची मध्ये पाहणी केली. विद्युतजन्य परिस्थितीमुळे स्टोरेज मधला माल होता तो टाकून द्यावा लागला होता. आता नवीन मालाला देखील दर काय त्यावरती तोडगा निघाला किंवा काय शेतकरी यावरती आम्ही अत्यंत गांभीर्याने विचार करतोय. कारण जे काय युद्धजन्य परिस्थितीमध्ये जे काय कंटेनर अडकले होते बंदरामध्ये, तो माल खराब होऊन गेला हे तेवढं सत्य आहे. त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. परंतु शेतकऱ्याला वाचवणं हे आमचं सरकारचं काम आहे, कर्तव्य आहे. ते आम्ही करत राहणार. आता तुम्ही पाहिलं जसे जसे गारपीट झाली, वादळी वारा झाला, हवामान बदल झाला, पाऊस आला, महापूर आला, सगळं झालं. जेवढी मदत करता आली तेवढी आम्ही करतोय. आणि एवन जे काय मागचं कर्जमाफीचं होतं ते 2 लाखाची कर्जमाफी पण तुम्हाला माहित आहे अधिवेशनामध्ये आम्ही ते घोषित केलेले आहे आणि त्याला आता आम्ही सुरुवात करतोय. सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभं आहे. त्यामध्ये कुठेही काय काळजी करायचं कारण नाही. थँक्यू.